ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय भाविकांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे दयेचा सागर आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी या भूतलावरती आलेला होता, शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी या भूतलावरती आलेला होता, सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी या भूतलावरती आलेला होता। आज प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला सांगत आहे आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर, हे शब्द प्रभू येशूच्या मुखातून ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला आश्चर्याचा धक्का मिळेल। ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने शांतीचा मार्ग दाखवला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने समेटाचा मार्ग दाखवला, आज प्रभू येशू ख्रिस्त अचानक शास्त्री परुषी व आपल्या शिष्यांना सांगत आहे की या भूतलावरती मी कशासाठी आलेलो आहे, या भूतलावरती मी फूट पाडण्यासाठी आलेलो आहे, या भूतलावरती मी अग्नी आणण्यासाठी आलेलो आहे। फूट म्हणजे वडील आणि मुलगा यामध्ये, फूट म्हणजे सून आणि सासू यामध्ये, फूट म्हणजे माझे सेवक आणि जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये, कुटुंबामध्ये मी भेदभाव करण्यासाठी आलेलो आहे, फूट पाडण्यासाठी आलेलो आहे, डिव्हिजन करण्यासाठी आलेलो आहे। हे शब्द ऐकल्यानंतर नक्कीच आपल्याला आश्चर्य वाटेल की प्रभू येशू ख्रिस्त अचानक हे रूप का बदलत आहे, आपलं वचन का बदलत आहे। परंतु यामध्ये आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त जिथे अग्नीविषयी आपल्याला सांगत आहे, ती अग्नी म्हणजेच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याची अग्नी। जुन्या करारात आपल्याला ठाऊक असेल की प्रभू परमेश्वराने मोशेला अग्नीद्वारे दर्शन दिलं। त्या न पेटणाऱ्या किंवा न भस्म होणाऱ्या झुडपातून, अग्नीच्या झुडपातून परमेश्वराने मोशेला बोलवलं। त्याचप्रमाणे इस्रायल लोकांबरोबर परमेश्वर रात्री त्या अग्नीच्या स्तंभाद्वारे चालत असे। आणि आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी अग्नी आणण्यासाठी आलेलो आहे। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो शेवटचा बाप्तिस्मा होणार होता, जो बाप्तिस्मा, जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा शिष्यावरती येणार होता, त्या अग्नीविषयी तो सांगत होता। आणि म्हणून परमेश्वर सांगत आहे, मी अग्नी आणण्यासाठी आलेला आहे। आणि अग्नी काय करते? आग ही माणसाला भस्म करत असते, परंतु आग ही वस्तूला देखील शुद्ध करत असते। ज्याप्रमाणे सोनं अग्नीमध्ये शुद्ध केलं जाते, त्याच्यातून टाकाऊ वस्तू निघाले जातात, माती दूर केली जाते आणि प्युअर गोल्ड, प्युअर सोनं त्या अग्नीतून सुलावून, त्या अग्नीतून बाहेर पडून एक शुद्ध सोनं होत असते। त्याचप्रमाणे जर एखाद्या वस्तूला, लोखंडाला आकार द्यायचा असेल तर त्याला प्रथम अग्नीमध्ये टाकावं लागते आणि अग्नीच त्या लोखंडाला आकार देण्यासाठी मदत करत असते। म्हणजे अग्नी ही जणू काही वस्तूला आकार देत असते। आज परमेश्वर सांगत आहे, पवित्र आत्म्याची अग्नी आपल्यामध्ये ज्या अचूक गोष्टी आहेत, आपल्यामध्ये ज्या अमंगळ गोष्टी आहेत, राग, द्वेष, कलह, मत्सर, याप्रमाणे जे काही गोष्ट आहेत त्याचं ते भस्म करणार आहेत। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, या कारणासाठी मी अग्नी घेऊन आलेलो आहे आणि ती अग्नी म्हणजे पवित्र आत्म्याची अग्नी घेऊन आलेलो आहे। पुढे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मला बाप्तिस्मा घ्यावायचा आहे, तो बाप्तिस्मा मी घेतला तर किती बरं होईल। ऍक्च्युली प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा योहानाच्या हातून झालेला आहे। मग येथे प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या बाप्तिस्माविषयी बोलत आहे, कुठल्या स्नानसंस्काराविषयी बोलत आहे? येथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या क्रूसावरती जो रक्ताचा बाप्तिस्मा होणार होता त्याविषयी बोलत आहे। आणि त्या बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांचे तारण करणार आहे। आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त अग्नी आणि नवीन बाप्तिस्मा याविषयी आपल्या सर्वांना सांगत आहे। आपल्या सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्नान संस्कार झालेला आहे। आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याची ती अग्नी आपल्या हृदयामध्ये बालपणापासून मिळालेली आहे। परंतु कधी कधी ती अग्नी आपण झाकून ठेवत असतो, कधी कधी त्या अग्नीमुळे आपण बाहेर काढत असतो आणि बाकीच्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थान बनवून देत असतो। आणि म्हणूनच या क्षणाला परमेश्वराला आपण अग्रस्थान देऊया। परमेश्वराचे आपण फॉलो करणार आहोत, परमेश्वराचं वचन इतरांना सांगणार आहोत। कदाचित आपल्यामुळे देखील आपल्या कुटुंबामध्ये डिव्हिजन होईल, आपल्यामुळे देखील आपले नातेवाईक आपल्यावरती टीका करतील। हेच डिव्हिजन, हीच फूट प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे। पण जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला बिलगून राहणार, प्रभू येशू ख्रिस्ताला चिपटून राहणार, त्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहणार, तेव्हा आपलं काहीच करू शकत नाही, आपल्यामध्ये काहीच फरक पडणार नाही, कुठलीही व्यक्ती आपल्याला अडवू शकणार नाही। तर परमेश्वराच्या नावाने आज आपण पवित्र आत्म्याच्या अग्नीने बाप्तिस्मा घेऊया, प्रभू येशू ख्रिस्ताला केंद्रस्थानी ठेवूया आणि त्याच्याची विश्वास राहून आपलं विश्वासाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया। आमेन।